व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये सध्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि त्या पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सुद्धा आज या ठिकाणी दाखवला जाईल आणि कशा पद्धतीनं सातत्यानं निवडणूक आयोगाला शिवसेना या पक्षाकडनं जे कागदपत्र आहेत हे कशा पद्धतीने दिले गेले किंवा ज्या पद्धतीने ही व्हिडिओमध्ये ही जे घटना तयार करताना ज्या गोष्टी आहेत या सुद्धा या स्क्रीनवरती ज्या आहेत या दाखवल्या जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सुनावणी कशा पद्धतीनं झालं, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी काय बाजू मांडली, कशा पद्धतीनं बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयानं जे डायरेक्शन दिले होते त्या डायरेक्शननुसार हा निकाल नाहीये अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी केला जाऊ शकतो किंवा या जनता न्यायालयात स्वतःची बाजू जी आहे। विशाल, मी तुला जरा थांबवतोय, जाऊयात आपल्या सहकारी उदय यांच्याकडे। उदय यांच्याबरोबर सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूयात। उदय, झालं सुरू झालं आपल्यासोबत सुषमा अंधारे, आपण त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, काय सांगाल, जनता न्यायालय म्हटलेलं आहे, काय सांगाल? हे जनता न्यायालय यासाठी म्हटलंय आम्ही की नार्वेकरांनी जो अतिशय भराभर इंग्रजीतला निकाल वाचून दाखवला, तो इंग्रजीतला निकाल वाचून दाखवताना वेळ तर घेतला, पण दिवसाच्या अगदी सायंकाळच्या प्रहरी निकाल वाचला। म्हणजे नार्वेकरांना किती भीती होती की लोक आक्रमक झाले तरी लोकांना सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे, लोक आक्रमक झाले तरी रात्रीच्या याच्यामध्ये सगळं चिडीचूप तिकडच्या तिकडे त्यांना ते निपटून घेता आलं पाहिजे, अशा पद्धतीने तो संध्याकाळच्या वेळेत 7-7:30ला तो निकाल वाचून दाखवला। त्यातल्या अनेक गोष्टी, 2018ची घटना, 2009ची घटना, काय खरं काय खोटं, आमच्याकडनं प्रोसिडिंग गेल्या की नाही गेल्या, जर आम्ही 2018ची घटना ते मान्यच करत नाही तर मग 2018च्या नंतर 2019ला विशेषतः 2019चं ज्यावेळेला निवडणूक होत होती तेव्हा मग अमित शहांनी पक्षप्रमुख म्हणून, जर पक्षप्रमुख शिंदे आहेत कुठल्या घटनेनुसार, 2009च्या, जर 2009च्या घटनेनुसार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत असं नार्वेकरांचं म्हणणं असेल तर मग 2019च्या इलेक्शनला अमित शहांनी मातोश्रीचे उंबरठे का झिजवले, मग अमित शहा टेंभी नाक्याला का गेले नाही बरं बोलायला, त्यांनी श्रीकांत शिंदेंना बोलायला पाहिजे होतं। जे 2-4 बोलघेवडे तयार केलेत गद्दार गँगमध्ये, 70-72 मजल्यावर काय घरं बिरं घेऊन देऊन पैसे देऊन, त्या बोलघेवड्यांकडे का गेले नाही जागा वाटपाची मागणी करायला, अनेक गोष्टी आहेत ना। बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। मी समजूच शकते नार्वेकरांचं, किंवा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, भाजपची पोळी खाल्ली तर भाजपची टाळी वाजवावी, पण नार्वेकरांनी जो निकाल वाचून दाखवलाय त्या निकालावर लोक टाळ्या वाजवतायत की थुंकतायत हे एकदा त्यांना कळायला हवं। नो डाऊट आम्ही सुप्रीम कोर्टात लढतोय, पण सुप्रीम कोर्टातली जी प्रोसेस आहे ती वेळ लागणारी प्रोसेस आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागू शकते। अशा सगळ्या वातावरणामध्ये जर आत्ता आम्ही खरं तर खूप संयत आहोत, आम्हाला सहानुभूती वगैरे जर घ्यायची असती ना तर कदाचित निकाल लागला त्याच दिवशी आम्ही राडा वगैरे, शिवसेनेला राडा नवीन नाही, आम्ही ते केलं असतं, पण आम्ही शांत राहिलो, आम्ही विचार केला आणि या सगळ्यांच्यामध्ये आम्ही विचार करत असं ठरवलं की या सगळ्या भानगडीत नाही पडायचं। आत्ता जे आम्ही करत आहोत ते लोकांमध्ये परसेप्शन निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला तो चुकीचा आहे हे सांगण्यासाठी। लोकांशी बोलावं तर आपण समोर पाहतो आणि आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे जे आहेत इथे कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित होत आहेत आणि थोड्याच वेळात या जनता न्यायालयाला सुरुवात होईल। कार्यक्रमापूर्वीची सगळी लगबग आपण बघतोय। जनता न्यायालय, सत्य ऐका आणि विचार करा, अशी टॅगलाईन या जनता न्यायालयाच्या खाली लिहिल्याचं आपण पाहतोय।